नमस्कार. आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे. वेगळ्या पद्धतीची, भरलेल्या कारल्यासारखीच कारला आहे पण पद्धती वेगळी बनवणार आहे मी. ते कसं बनवते काय बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळे असं ह्या पद्धतीनं मी चिरून घेतले कारले. मधून मग असं चिरून घेतले काप करून. हे एक एक कारला असं चिरून धुवून घेतलंय. आणि कसं आहे, बी जरा निब्बर कडक लागत असेल तरच काढायचं, नाही कोवळा जरा बी असेल तर नाही काढला तरी सुद्धा चालतंय. त्याची काही गरज नाही काढण्याची एवढी. कोवळा असलं तर नाही विकून काढलं तरी चालतंय. हे बघा, असं सगळे हे ह्या पद्धतीनं असं चिरून काप करून घेतले मी. मग आतून होल करून हे बघा, हे सगळे कारले जे मी धुवून घेतलेले होते ना, त्याच्यामध्ये आपण असं हे सगळं मीठ भरून घेऊया. असं सगळं मीठ भरून घ्यायचं ह्याच्यामध्ये. सगळं मीठ गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये. असं मीठ लावून घ्यायचं. हे का, ह्या पद्धतीने असं सगळं मी मीठ लावून घेतलं याला. आता आपण ह्याला गॅसवरती वापरून घेऊया. आता आपण हे गॅस चालू केलंय. ह्याच्यावरती ना हे असं सगळं एक 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 मीठ लावलेलं आहे ना, ठेवून घेऊ पूर्ण. बघा, असं सगळं ह्या पद्धतीने मी गॅसवरती ठेवून घेतलंय. आता गॅस चालू केलंय आणि ह्याच्यावरती आता एक झाकण लावून 1-10 मिनिटं ह्याला वापरून घेऊया. वापरून घेतला ना, अशा पद्धतीने केलं ना, कारलं चवीला चांगलं लागतं, कडू पण लागत नाही, काय नाही, खूप चांगलं लागतं. अशा पद्धतीने असं वापरून घ्यायचं. मंद आचेवर, गॅस फास्ट करायचं नाही, मंद आचेवर शिजवून घ्यायचं ह्याला अशा पद्धतीने. त्याला ह्याला साईडला काढून घेऊया. आता आपण ह्याला काय लागते ते मसाला भाजून घेऊया. तर गॅसवर तवा ठेवलाय, तवा गरम झालाय. 1 वाटी खोबरं किसून घेतलंय मी बारीक. त्याच्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. 5-6 पाकळ्या लसणाचे घेतल्यात. एक कोथिंबीर घेतली आहे. हे खोबरं लाल सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. असं मंद आचेवर भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत खोबरं. हे खोबरं असं आपलं लाल भाजलं. आता काढून घेऊया. चांगलं सोनेरी कलर झाले, मस्त भाजले खोबरं लालसर. ह्याच्यातच आता आपण जरा लसूण गरम करून घेऊया आणि अद्रक पण गरम करू, एकत्र गरम करूया. हे बघा, आपलं अद्रक लसूण पण भाजून झालंय. ह्याला काढून घेऊया. हे बघा, भाजलेलं खोबरं, हे कोथिंबीर, हे आलं लसूण सगळं एकत्र करून वाटून घेऊया. मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. हे बघा, आपलं वाटण वाटून घेतलेलं खोबऱ्याचं अद्रक लसूण टाकून हे त्याच्यात हळद टाकून घेऊया. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे, हे लाल तिखट टाकून घेऊया. हे घरचा कांदा लसूण मसाला आहे, हे टाकून घेऊया. ही जिरा पावडर, ही धना पावडर, ही गरम मसाला आणि हे गूळ टाकून घेऊया. गूळ टाकलं ना कडू पण लागत नाही, गूळ टाकूया.
आणि हे आपलं थोडासा चिंचाचा कोळ टाकूया. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. असं या पद्धतीनं सगळं एकत्र मिक्स करायचं. आणि हे सगळं असं ह्या कारल्यामध्ये भरून घेऊया. हे बघा असं पूर्ण मटेरियल असं भरायचं ह्या पद्धतीनं. कारल्यामध्ये पूर्ण असं मटेरियल भरलं ना, कारलं कडू पण लागत नाही, चवीला चांगलं लागतं, शरीराला चांगलं असतं कारलं. काय रोगराई पण काय होत नाही, काय नाही, उत्तम असतं शरीराला, आरोग्याला कारलं. हे आपली कढई गरम झाल्या. गॅसवरती कढई ठेवली होती मी तापत. गरम झाली कढई. आपलं तेल गरम झालं. आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. ही मोहरी टाकली, लगेच जिरे पण टाकून घेऊया. चांगलं जिरे मोहरी तडतडू द्यायचं. ही जिरे मोहरी तडतडली ना, हे आपला राहिलेला थोडासा मसाला आहे तो परतून घ्यायचा. ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतला ना, ते मसाला शिजते. ही मसाला पुढे टाकून घेऊया थोडी. त्याला आपण हे भरलेले कारले टाकून घेऊया. असं टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता खालीवर करायचं ह्याला एकत्र. एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया ह्याला. हे बघा खोबऱ्याचं वाटण घाटलं आपण, तसं तेल सुटलं त्याचं. हे असं ह्या पद्धतीनं करायचं. खायला कारलं चविष्ट मस्त लागते. लहान मुलंसुद्धा खातील, तेवढ्या चविष्ट लागते. सुगंध. चला आपलं झालं कारलं. आपण गॅस बंद करून घेऊया. झाकून ठेवू बंद करून.